शुभ सकाळ सर्वांना. कसे आहेत मित्रांनो? मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि आजचा सकाळीच ब्लॉग स्टार्ट करतोय. हे आमचं किचन आहे, तुम्हाला माहितीच आहे. हे बघा पाठीमागे ना, तुम्हाला दिसत असेल नाही दिसत असेल, खूप डेव्हलपमेंट चालूच आहे. तर आज मला तुम्हाला एवढं दाखवायचं आहे की माझं सकाळचं रुटीन कसं असतं. मी सकाळी 5 वाजता उठतो, कधी 5:15 5:30 म्हणजे ह्या टायमामध्ये उठतो. आता मी वसायला आलो त्यामुळे थोडंसं मी आरामात उठतो. तर आपल्याला सकाळी गोळ्या घ्यायच्या असतात उठल्या उठल्या. त्याच्यानंतर मग पुन्हा रिटर्न नाश्ता करायचा. त्याच्यानंतर नाश्त्याच्या नंतर पुन्हा गोळ्या घ्यायच्या आणि त्याच्यानंतर ज्या माझ्या 2 मेन गोळ्या आहेत किडनीसाठी, त्या खाण्याच्या अगोदर मला एक तास काय खायचं नसतं आणि एक तास खाल्ल्याच्या नंतर म्हणजे गोळ्या खाल्ल्याच्या नंतर एक तास काय खायचं नसतं. तरी बघा 2 मुलं शांतपणे झोपलीत. त्या टेन्शन सुट्टी सध्या चालू आहे त्यांच्या शाळांना. आणि इकडे माझी औषध आहेत. हे बघा या बॉक्समध्ये ना पूर्णपणे औषध भरली आहेत आणि एक छोटे बॉक्स आहेत. हे छोटे बॉक्समध्ये मी एका आठवड्याच्या गोळ्या मी पूर्णपणे भरून ठेवतो आणि एका आठवड्यापेक्षा जास्त होतात. 2 आठवडे चालते एवढ्या गोळ्या एका बॉक्समध्ये असतात. 2 बॉक्स आहेत. हे बघा या दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत आणि यांचा मी संपूर्ण अलार्म सेट केलेला आहे मोबाईलवरती. म्हणजे प्रत्येक टायमाला कुठल्या गोळी कुठल्या टायमाला घ्यायची आहे ना, ती मला अलार्म वाजल्यानंतर समजते आणि त्यामुळे माझी गोळी कोणतीच मिस होत नाही. जर आजचा माझा व्हिडिओ जर एखादा किडनी ट्रान्सप्लांट पेशंट जर बघत असेल ना, त्याला मी एवढंच सांगेन की आपल्याला ज्या गोळ्या असतात ना त्या टायमावरती घ्याव्या लागतात. एक वेळ आपण जेवलो नाही ना तरी चालेल, पण आपल्याला गोळ्या टायमावरती घ्यायच्या असतात. आजपर्यंत माझा टायमिंग कधीच चुकलाय नाही, मिस केले नाही मी आहे. परंतु पुढे सुद्धा होऊ नये याची मी खूप काळजी घेतो आणि तुम्ही सुद्धा काळजी घ्या. कारण की आपल्याला औषधं हीच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरच आपली लाईफ आपण जगू शकतो. कारण की आपला ट्रान्सप्लांट झालेला आहे आणि तिला जर किडनीला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टी फॉलो करायला लागतील. मी काल सायकल घेतली माझ्या मुलाला. बघा ब्लॉग बनवलं ना तुम्ही. ही सायकल आहे मित्रांनो, तब्बल त्याला आता तो 9 वर्षाचा झाला आहे आणि 9 वर्षाने त्याला पहिल्यांदा सायकल घेतलेली आहे मी. कारण की घ्यायची होती मला, त्याच्यानंतर मग मध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आले, आजार पण आला, त्याच्यानंतर माझ्या सर्व गोष्टी राहून गेल्या. आता देवाच्या कृपेने सर्व काय ठीक चाललंय. मग असतेच ती स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतोय. तर पहिली गिफ्ट त्यासाठी मी सायकल घेतले. नवीन मेंबर आहे आमच्या घरामधला सायकल आणि खूप खुश होता, आनंदी होता, खूप बरं वाटलं. आपल्याला सुद्धा बरेच अजून स्वप्न पार काढायचे आहेत, होतील असते. नाही बघा अशा गोळ्या मी प्रत्येक कटिंग करून ठेवतो. म्हणजे आपल्याला या गोळ्या किती घ्यायच्यात ना तेवढा मी बरोबर त्यामध्ये ठेवतो. मग 2-2 एक गोळी घ्यायची असेल ना ती मी सर्व डब्यामध्ये भरून ठेवतो. बघा याच्यात भरलेले आहेत, हे दुसरे भरलेले आहेत. प्रत्येक ग्रॅमेजच्या वेगवेगळ्या गोळ्या आहेत. या बीपीच्या गोळ्या आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा अजून कटिंग करायचे मला या. हे सुद्धा इम्पॉर्टंट गोळ्या आहेत. मायकोफिट 360 बघा या गोळ्या आहेत. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये मी मायकोफिट 180 आणि मायकोफिट S 360 आणि ह्याच्यामध्ये बघा टॅक्फा 0.5, टॅक्फा 1 पॉईंट आणि टॅक्फा 2 पॉईंट अशा एकूण 4 मला 4 पॉईंटच्या पण गोळ्या घ्याव्या लागतात मला. तर हे सर्व गोष्टी मला व्यवस्थित काळजी करावी लागते. त्यानंतर प्लस पाण्याची बॉटल वगैरे सर्व गोष्टी भराव्या लागतात आणि मगच कामाला जावं लागतं. कारण की ह्या माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला बघा आपले जेवणाचे डबे आहेत. ह्याच्यामध्ये माझा लंच असतो, ह्याच्यात नाश्ता असतो आणि अजून एक डबा आहे बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा संध्याकाळचा नाश्ता असतो 5च्या नंतर. मी सर्व घरातूनच खातो, म्हणजे बाहेरचं खात नाही आपण. आणि स्वतःचा डबा मी स्वतःच भरतो. म्हणजे घरातली माझी बायको मला डबा बनवून देते, परंतु मला किती न्यायचं काय न्यायचं ना ते मी स्वतः ठरवतो आणि मी स्वतः घेऊन जातो. ती म्हणते की मी भरून देतो, म्हटलं की नको, मला जेवढं न्यायचं तेवढं मी भरतो. तर मित्रांनो दाखवतो मी डब्याला काय काय घेऊन जातो जेवण वगैरे ते. मित्रांनो जे पोह्यांचा चिवडा आहे हा मला संध्याकाळी 5 वाजता खायचा असतो. त्यामुळे मी म्हणजे संध्याकाळी 5 वाजता मी नाश्ता बाहेरचं काय करत नाही. बाहेरचं काय आपलं खायचं नाही, त्यामुळे घरातूनच पोहे रोजच्या रोज बनवतो. फ्रेश पोहे बनवायचे आणि मग तो संध्याकाळी व्यवस्थित खायचा होतो. आणि तो दुसरी गोष्ट म्हणजे मी स्टीलचा डबा यूज करतो, जेणेकरून तुम्हाला माहितीच आहे प्लास्टिकच्या डब्यामध्ये काय प्रॉब्लेम असतात ते. आता हा झाला संध्याकाळी 5चा नाश्ता माझा. आता तुम्हाला दुसरा दाखवतो नाश्ता आहे बघा. हे बघा आजसाठी उपमा बनवलेला आहे नाश्त्याला. सकाळी आता मला 9 वाजता जाऊन कंपनीमध्ये खायचा आहे नाश्ता. आपल्याला 8:30 वाजता खायचा आहे नाश्ता. आता मी गोळी 7:30 वाजता घेतले. आता 8:30 वाजता मला काहीच खायचं नाहीये. हा नाश्ता आहे ना आता सर्वांसाठी आहे. आमच्या मुलं उठल्याच्या नंतर सुद्धा त्यांना आम्हाला हात नाश्ता तुम्हाला त्यांना द्यायचा आहे आम्हाला. हे बघा गावणे बनवले तर मस्त पैकी नरम नरम गावणे आहेत. मी भाकरी नाही तर गावणे हे दोनच देतो. चपाती संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर पण 2 चपात्या खातो, कारण की डब्याला चपाती मी देत नाही, मला नाही एवढं जास्त चपाती खायला. आता घावणे किती भरतो ते बघा. 1 2 6
7 इथून 7 गावणे झाले आपल्याला, भरपूर होतात. आता ह्याच्यामध्ये भाजी घालायची आपल्याला. भाजी मित्रांनो आहे मुंगाची भाजी, मूंग आहेत आणि सिराला टाकलं त्यामध्ये, मिक्स केले. खूप छान भाजी लागते घावण्याबरोबर खायला. तुम्ही तर कधी प्रयत्न करून बघा. मला तर खूप आवडते, कारण की आता मी सर्व व्हेजच खातो, भाजीपाला खातो, मच्छी वगैरे आपण बंद केले सर्व. त्यामुळे आता मला सर्व म्हणजे सर्व भाज्यांची आपल्याला चव टेस्ट सर्व समजते आणि खूप बरे वाटते खायला. याच्या अगोदर नव्हते, कारण की त्यावेळी आपल्याला फक्त मच्छी मटण ह्या गोष्टींचा जास्त आनंद भेटत होता. त्या भाज्या काय असतात तर ते आपल्याला समजत नव्हत्या. तर मित्रांनो आज दिवसाचा म्हणजे डबा माझा तयार झालेला. हा मला 1 वाजता खायचा आहे, 8:30 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. तर एवढ्या सर्व गोष्टी मला घेऊन जाव्या लागतात कंपनीमध्ये माझ्या. तर अशी असते आपली लाईफ. तुम्हाला हातामध्ये पाण्याच्या 2 बाटल्या आहेत आणि पाठीमागे आपली बिल्डिंग आहे आणि भावाचा मुलगा आहे, त्याच्याबरोबर बाईकवरती आपल्याला जायचं आहे कंपनीमध्ये. कंपनीतून म्हणजे 15 मिनिटावरतीच आहे, जवळच, एवढे काय लांब नाही आहे. आता पुढे जाऊन आपण बसायचं आणि आपलं जाताना बाईकवरती आणि येताना आपण रिक्षा बघू, कारण की त्याची ड्युटी लेट आहे. 9 वाजता तो 12 तास ड्युटी करतो, माझी 8 तास नाही तर 10 तास. त्यामुळे येताना मला रिक्षाने येता येतं. आता कंपनीत जातो, तुम्हाला दाखवतो कंपनीमध्ये आपली कंपनी कशी आहे ती पण. थांब जरा बस होते. हां तर मित्रांनो चला आता डायरेक्ट कंपनीत गेल्यानंतर मी शूटिंग करतो, कारण की बाईकवरती शूट करायला आपल्याला भेटणार नाही. समोरचे सर्व बिल्डिंग बंगले वगैरे. इथे सर्व गाववाले आहेत, म्हणजे गोखीरा हे गाव आहे आणि आता इकडे भरपूर डेव्हलपमेंट झालं, त्यामुळे इथे सर्व बिल्डिंग वगैरे झालेले आहेत. तर जे गाववाले आहेत त्यांचे मस्त चांगले चांगले घरं आहेत, मोठी मोठी घरं आहेत, बंगले टाईप आहेत घरे. आणि आपल्या इथून डायरेक्ट कंपनीत. वसई गोखीरामधले सर्व आहे हे आहेत, सर्व बंगले आहेत, बिल्डिंगे आहेत. जरा मोबाईल आपला भरपूर हलतोय, कारण की भरपूर लो क्वालिटीचा आहे. समोर तुम्हाला डोंगर येतो, त्या डोंगरावर डोंगराशिवाय महादेवाचं मंदिर आहे, राम मोरिया ना काय. पण इथे पहिला माझी स्वतःची रूम होती झोपडपट्टीमध्ये, ती विकली आहे आपण. या स्टोरीच्या म्हणजे पाठीमागच होती. म्हणजे इथं मोठी कंपनी आहे युडो म्हणून, इंटरनॅशनल कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे, बाहेरगावची आहे. स्मशानभूमी आहे, सातवली हे गाव आहे आणि आपली कंपनी येईलच. आता तिथून डायरेक्ट लेफ्ट मारला ना की आपली कंपनी बघते, परफेक्ट प्रिंट अँड पॅक. ही मित्रांनो कंपनी माझी आहे, पूर्ण मोठी कंपनी आहे. रोडचं काम चालू आहे आणि फायनल कंपनीमध्ये आपण पोचलेलो आहोत. आज सोमवार आहे, त्यामुळे कंपनीमध्ये सहसा लवकर कोणी आलेच नाही. नेम चालू नाही काय. तर मित्रांनो सध्या चालू काय कंपनीमध्ये आणि आता मेनवर चालू करणार, त्याच्यानंतर मग मशनरी चालू करणार. तर दाखवतो तुम्हाला थोडक्यामध्ये. बघा इथे मेन आहे, तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला. फायनली कंपनीत पोहोचलोय. आपली मशीन हे जॉब आहेत आता मला दिलेले त्याचे का म्हणजे अगोदरच 1 दिवस अगोदर आपल्याला देतात. हे बघा हे जॉब आहेत, 25,000 सीट आहेत, ते आपल्याला प्रिंटिंग करायचं. त्याच्यानंतर तिकडे एक छोटा जॉब आहे, प्लस हा बघा हा इकडे एक जॉब आहे. 4-5 जॉब आहेत ते आपल्याला आज दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत. हे बघा मित्रांनो पाणी गरम करण्याची मशीन आहे,
ही कंपनीमध्ये माझी मॅडम आहेत, त्या मॅडमनेच मला दिला, समीक्षा मॅडम, थँक्यू. जर माझा व्हिडिओ आज बघत असेल त्यांच्यासाठी स्पेशली थँक्यू बोलतो, कारण की गरम पाणी करण्यासाठी मला त्यांनी हे दिलेलं. तर मित्रांनो आता मशीन आपल्याला क्लीन करायची आहे, साफ करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जॉब कसा करतात ना तो दाखवणार आणि माझा व्हिडिओ थांबण्याचा प्रयत्न मी करणार. तुम्ही काय मशीन साफ करते. ही येलोची इंक आहे आणि मशीन क्लीन करते, त्यासाठी जेणेकरून पेपरवरती चांगली प्रिंटिंग येईल. बघा हा एक बॉयलर आहे आणि हा प्रिंटर आहे भावाचा मुलगा दिनेश म्हात्रे आणि शूटिंग करते तो रामू. तुम्हाला माहितीच आहे रामूची स्टोरी काय आहे ती. आता मी प्लेट लावते बघा. ऑलरेडी जुना प्लेट आहे, म्हणजे डाय असतात ती, त्याला काढतोय तिला, त्याच्यानंतर दुसरी आपण डाय लावायची. काम करायला खूप मजा येते मित्रांनो. तुम्हाला अगोदर रोज म्हणतो मी, काम मोठा असू दे, काम हा काम असतो, फक्त आनंदाने करायचा बिंदास, त्या टेन्शन न घ्यायची. तरी प्रिंटिंग मशीन आणि आपल्याला जे पेपरवरती जॉब छापतो ना ते त्याच्या प्रकारे करायचं असतं. ते मी काढतो हे बघा. खूप डेंजर काम असतो, जर आपला हात लिप जाण्याची शक्यता असते, म्हणून काम सांभाळून करायचं, बघून करायचं व्यवस्थित. प्लेट काढलेली प्लेट आता मी लावतो येते. प्लेट कटिंग केली ना रे. तर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे, काही सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या फॅमिली खूप मोठी बनवायची आहे. माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला माझ्या लाईफवरतीच दाखवणार आहे. तर हे बघा, हे पेपर आहे. इकडे आपल्याला येलोचा पाटा छापायचा, म्हणजे येलो प्रिंट छापायचा. या साईडला व्हाईटच राहणार आहे. आणि सीपीसी आहे, सीपी टॉनिक इकडे आहे. इथून मशीनचा पूर्णपणे प्रोग्राम सेट केला जातो आणि इथून पण केला जातो. तर आता मी कशी कंट्रोल करणार ना त्याचं मी सेटिंग करतोय. रामूला पूर्ण दाखव, इकडे दाखव. मित्रांनो हे बघा, प्रत्येक कलरची चाव्या असतात, त्याप्रमाणे सेटिंग केली जाते. तर भावानं हे बघा, इथून पेपरची सेटिंग चालू झालं आहे. रवा हे बघा, एक कोरा पेपर आहे इथून, आणि हे पुढे आता पुढे गेले ना हे बघा, इथून ऑपरेट होते या बटनवरून. आता पुढे जाणार ना त्यावर प्रिंटिंग छापून येणार सीट. हे बघा आता ऑपरेटर चालला आहे पुढे सीट काढण्यासाठी, मी पेपर काढण्यासाठी. आता पेपर काढायला त्यावरती प्रिंटिंग येणार आहे येल्लो कलरचं. हे बघा आता एक कलर सेट करणार अगोदरचा जो सॅम्पल आहे त्याच्यावरती, त्याच्यानंतर मग जॉब चालू होणार. मित्रांनो अशी मशीन असते प्रिंटिंग. हे 2 युनिट आहेत, एक सीपी टॉनिक आहे, एक सीपीसी आहे, आणि इकडे इंक कंट्रोल करण्याचंही आहे. आता त्यांनी बघितले की काय काय प्रॉब्लेम आहे ते, मग तो तिथून जाऊन पुन्हा ते व्यवस्थित करेल आणि डायरेक्ट रनिंग करणार. म्हणजे हा संपूर्ण पेपर एवढा आहे बघा बनला ते, हे सर्व संपवायचे आहेत. आणि 2 ते 3-4 जॉब आहेत आज मशीनला, दुसरी मशीन पण चालवायची आहे. तर हा असं दिवसाचं आमचं काम. तर भावानं आता बघा पूर्णपणे मशीन रनिंग झालेली आहे आणि जॉब स्टार्ट झालेला आहे. हा प्रिंटर आणि मशीन स्टार्ट झालेलं आहे बघा. अशा प्रकारे प्रिंटिंग केली जाते मित्रांनो कंपनीमध्ये. तर मित्रांनो कसं वाटलं आता तुम्हाला ब्लॉग? जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली चॅनलचं जो फॅमिली आहे ती खूप मोठी बनवायची आपल्याला. ही मशीन, माझी कंपनी, घरापासून इथेपर्यंत येण्याचा प्रवास आणि सर्व काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो. तर असा सपोर्ट राहू द्या. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शिवराय.